एलोहिम परमेश्वर म्हणजेच पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर उत्पत्तीपासून नेहमी एकत्र मुक्तीचे कार्य करत आहेत. एलोहिम परमेश्वराने ज्यांनी स्वतःला आपण म्हणून संबोधले, प्रारंभी 6 दिवसांत आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. दुसऱ्या शब्दात पिता परमेश्वर व माता परमेश्वर यांनी एकत्र आकाश, पृथ्वी व त्यांतील सर्व काही निर्माण केले. उत्पत्तीनंतरही पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी एकत्र मुक्तीचे कार्य केले आहे. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, तर चला आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही. त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून परमेश्वराने म्हटले, आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू. हे सूचित करते की पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी एकत्र बॅबेलचा बुरुज बांधण्याचे काम थांबवले. बायबलची ही नोंद दाखवते की पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर जगाच्या उत्पत्तीपासून एकत्र कार्य करत आहेत. शिवाय पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनीही संदेष्ट्यांना नेमण्याचे व पाठवण्याचे कार्य एकत्र केले. मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. परमेश्वराने म्हटले नाही, माझ्यासाठी कोण जाईल? त्याऐवजी परमेश्वराने म्हटले, आमच्यासाठी कोण जाईल? याचा अर्थ पिता परमेश्वर व माता परमेश्वर यांनीही संदेष्ट्याला एकत्र पाठवले. सर्व निर्मितीच्या वेळी पिता परमेश्वर व माता परमेश्वर यांनी एकत्र कार्य केले. बाबेलच्या बुरुजाचे बांधकाम थांबवताना पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी एकत्र कार्य केले. एलोहिम परमेश्वर ज्यांनी स्वतःला आपण म्हटले, म्हणजेच पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी नेहमी एकत्र कार्य केले. म्हणून बायबलच्या शिकवणीनुसार आपण एलोहिम परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे व त्यांचे पालन केले पाहिजे, ज्यांनी स्वतःला आपण म्हटले, पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर.